छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष, ढोल ताशांचा गजर आणि भगव्याच्या महासागरात न्हालेलं पिंपरी चिंचवड. पावसाची संततधार ही रोखू शकली नाही तो ऐतिहासिक क्षण, म्हणजेच ज्याने महाराष्ट्राला जगाच्या नकाशावर सुवर्ण अक्षरांनी कोरलं. पिंपरी चिंचवड मध्ये इतिहास घडला आणि महाराष्ट्राने पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या अजिंक्य पराक्रमाला समर्पित म्हणून उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषणला थेट लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये मान्यता मिळाली आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरलेला सोहळा हजारो शिवभक्तांनी ढोल ताशांच्या गजरात आणि भगव्याच्या लाटेत अनुभवला. या भव्य सोहळ्यात तब्बल 3000 ढोल, 1000 ताशे वाजवण्यात आले, 500हून अधिक भगवे झेंडे फडकवण्यात आले आणि मर्दानी खेळाचे देखील आयोजन करण्यात आले होते. पावसाची संततधार सुरू असतानाही उपस्थितांचा उत्साह कमी झाला नाही, तर उलट ढोल ताशांच्या गजराने आणि जयघोषांनी वातावरण दणाणून गेलं. हजारो शिवभक्तांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत अभिवादन केलं आणि या क्षणाला खऱ्या अर्थाने अविस्मरणीय बनवलं. सोहळ्याची सुरुवात सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी शिवगीत गाऊन छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर शिवगर्जना, लेझिम, ढोल ताशा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत वाढवली आणि हिंदू भूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष, ज्यांच्या संकल्पनेने आणि पुढाकाराने हे भव्य स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण उभारण्यात आले, त्यांनी देखील भाषण देत वर्तमानातील सामाजिक मुद्द्यांवर ठळकपणे आपले मत मांडत शिवप्रेमींना आणि युवा पिढीला प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते आणि मान्यवर उपस्थित होते. स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषणच्या या मान्यतेमुळे केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी नोंद झाली. यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचे पराक्रम आणि बलिदान जागतिक स्तरावर अधिक भव्यतेने झळकणार आहेत. तर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स. धन्यवाद.